सिडकोच्या ईडब्ल्यूएस साठी 4779 घरांची लॉटरी. खारघर कळंबोलीसह तळोजामध्ये 22.50 लाख ते 43.50 लाखांमध्ये घरं मिळणार. 15 ऑगस्ट पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार. अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने निर्णय देणं घातक. आधीच्या घटनापीठाच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. मुख्यमंत्रीपदी शिंदेची निवड बेकायदेशीर असल्याचा पुनरुच्चार. स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव. लखनौच्या कनिष्ठ न्यायालयानं बजावलेला समन्स रद्द करण्याची मागणी. आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली होणार. राजीनामा घेईपर्यंत झोपू देणार नाही. राहुल गांधींचा मोदी शहांवर निशाणा. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोदी शहा संसदेमध्ये हजर. मात्र मिनिटाभरातच अधिवेशनाचं सूप वाजलं. उत्तराखंडच्या सभेनंतर भाजपकडून व्यासपीठाचं शुद्धीकरण. राज्यसभेत खरगेंचा आरोप. शुद्धीकरण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी. तर घटनेची चौकशी करणार. नड्डांची ग्वाही. येत्या पंधरवड्यामध्ये राहुल गांधी 2 वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. 22 ऑगस्टला पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम. तर 2 सप्टेंबरला राहुल गांधींचा नाशिकचा दौरा. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला. हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हल्ल्याच्या सखोल तपासाचे आदेश. लोकांना वाईट वाटलं असल्यास माफी मागतो. मांसाहारींना नो एंट्री म्हणणाऱ्यांना ताडदेवमधल्या इस्टेट एजंट भावेश कावरेला उपरतीम. मराठी माणसांमध्येही शाकाहारी लोक असल्याचं म्हणत कावरेचा यू-टर्न. पश्चिम रेल्वेवर बोरिवली भाईंदर दरम्यान जम्बो ब्लॉक. 15 आणि 16 ऑगस्टला मध्यरात्री 4 तासांचा ब्लॉक. रात्री 12:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक. नाशिक जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. कळवण तालुक्यामध्ये मध्यरात्री 3.5 रिश्टर स्केल इतका भूकंप. नागरिकांमध्ये भीती. नाशिकच्या देवळामध्ये भीषण अपघात. रामेश्वर फाट्याजवळ एसटी आणि दुचाकीची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 3घांचा मृत्यू. पुण्याच्या कात्रज चौकात TMPMLA या बसचा अपघात. ब्रेक फेल झालेल्या शहर बसची 3 ते 4 वाहनांना धडक. अपघातामध्ये 2 जण जखमी.